विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. थोडंसं फ्लॅशबॅक. गेल्या 1.5 वर्षात ना, जे काही झालं ते मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे. जे गरजेचं आहे ते सांगणार आहे. 1.5 वर्षात एवढ्या गोष्टी घडल्यात ना, ते एका मिनिटात कसं सांगणार मी? पण महत्त्वाचं काय सांगतो ते ऐका. 1.5 वर्षात जर तुम्ही अकॅडमी जॉइन केली असेल, मोस्ट ऑफ द अकॅडमीमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये गेलेला नाहीये, डमी कॉलेज आहे. बरोबर आहे? मान्य कराल तुम्ही. आणि हो, कॉलेजचे पेपर सुद्धा क्लासमध्येच होतात. तेही मान्य करावं लागेल तुम्हाला. याचा अर्थ तुमची युनिट टेस्ट सेमिस्टर काहीही झालेलं नाहीये आणि आता तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर द्यायचे आहे. परत तेच आहे. माझ्या साताऱ्यातली जी मुलं आता लातूरला आहेत, राजस्थानमध्ये गेले, त्यांचे कॉलेजेस तर इथेच आहेत. मग ते फर्स्ट सेमिस्टर देणार नाहीयेत. नाहीयेत. एक लक्षात घ्या, हीच तर सगळ्यात मोठी चूक आहे म्हणून तर मी हा व्हिडिओ बनवतोय. फर्स्ट सेमेस्टरला टार्गेट करायचं आहे आपल्याला सिरियसली. मी माझ्या क्लासमध्ये ऑफलाईनमध्ये सेमेस्टर घेणार आहे. सुपरव्हिजन असतं आमच्या इथं. एकदम स्ट्रिक्ट लक्षात घ्या, ओके. मग मुद्दा काय कशासाठी? का? का केलं पाहिजे हे? नाहीतर काय होईल तुम्हाला सांगतो, तुम्ही निवांत एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करताय. क्लासेसच्या टेस्ट पण एम-सी-क्यूच्या असतील तुमच्या, ओके. निगेटिव्ह मार्किंग मार्किंग नसेल तर दे गोळ्या दनादन म्हणूया आपण. अभ्यास परफेक्ट होत नाहीये आणि थिअरी एक्झाम जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना, दिवाळी झाल्यानंतर, की आता बोर्डची एक्झाम जवळ आलेली आहे. त्याच्यात 75 पर्सेंटाइलचा क्रायटेरिया लागतोय, तेव्हा तणाव यायला लागतो, की आपण काहीही केलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तो क्षण मी विसरू शकत नाही. माझा टॉपर स्टुडंट पुण्याला होता. ओके. एके दिवशी आला, भेटल्यानंतर समोर आल्यानंतर त्याने रडायला सुरुवात केली. तो म्हणला, "सर मी एक अक्षर लिहू शकलो नाही पेपरमधलं." मी म्हणलं, "रिलॅक्स. काही नुकसान झालेलं नाहीये अजून. अजून वेळ आहे. अभ्यास होऊ शकतो." मी घेतला त्याचा अभ्यास, घेतला. पण मी तुम्हाला सांगतो, मला तुमच्या बाबतीत ते होऊन द्यायचं नाहीये. सेमेस्टरला अजून काही दिवस वेळ आहे. ओके, करूया ना सुरुवात आपण. बरं, ही सुरुवात केल्यानंतर पहिला मुलांचा प्रश्न, कालच्या लाईव्ह सेशनमध्ये एका मुलाने प्रश्न विचारला, "जे थिअरी तुम्ही घेताय, त्याचा सी काय उपयोग होईल का?" तर कसा विचार करताय तुम्ही? नीट लक्ष द्या. ज्याचा तुम्ही अभ्यास करताय, त्याचा सी का नाही उपयोग होणार? अरे, हे डोक्यातून काढून टाका बोर्ड आणि सी बोर्ड म्हणजे रट्टा मारायचा नाहीये. माझं म्हणणं काय बघा, तुम्ही यावर्षी काय करा माहितीये का, की फिजिक्समध्ये ना न्यूमेरिकल्सला टार्गेट करा. ओके. पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत न्यूमेरिकल्समध्ये. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही रिएक्शन्सला टार्गेट करा. ठीक आहे. आणि मॅथ्समध्ये मात्र कसं आहे माहिती आहे का, इथं 100% द्या रे बाळांनो. इथं डेफिनिशन सुद्धा सॉरी इथं तुम्हाला थेरम्स करायचे आहेत लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मॅथ्ससाठी आय-एम-पी क्वेशन ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका बरं का. पण असते हां. म्हणजे काय सांगू का? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन याच्यामध्ये जे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स हा जो प्रश्न आहे ना, आतापर्यंत असा पेपर नाहीये कुठला बोर्डचा, की ज्यात तो प्रश्न नाही विचारला. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, ते मी सांगेन ना तुम्हाला. मला कळालंय, की टेक्स्ट बुक मधले सॉल्व्ड ॲज वेल ॲज एक्सरसाइज, ॲज वेल ॲज मिसलेनियस मधले सगळे क्वेशन्स तुम्हाला करायचे आहेत आणि यातलेच 80% प्रश्न हे सी-ई-टीला येतात. ॲज इट इज विथ प्रूफ मी व्हिडिओ पाठवले तुम्हाला, प्रूफ अपलोड केलेत. बरं, फिजिक्सचे न्यूमेरिकल्स केल्यानंतर काय फायदा होईल? फिजिक्सचे न्यूमेरिकल करताना तुमची फॉर्म्युला रिव्हिजन होईल. फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला सी करता येईल. बरोबर आहे की नाही सांगा बघू? हां. आता सांगितलं कसं काय करायचंय ते. आता म्हणतो ना अनुभव तो आमच्याकडे आहे. आमच्याकडे म्हणजे कोण? मी आणि माझ्यासारखे YouTubeवर तुम्हाला जे गाईड करणारे चांगले शिक्षक आहेत ते. आमचा अनुभव खरोखर तुम्हाला उपयोगी पडतो. ऐकलं पाहिजे तुम्ही हे लक्षात घ्या. मग अनुभवातून मी तुम्हाला काय सांगतोय समजून घेण्याचा प्रयत्न करा, की कसं आहे, की हळू आपली इम्प्रूव्हमेंट होत राहणार आहे. त्या इम्प्रूव्हमेंटमध्ये सगळ्यात मोठा मोठा प्रॉब्लेम आहे हा. हा, हा, हा. ओके, ऑप्शन. हा टॉपिक येत नाही. ठेवला ऑप्शनला जाऊ दे करायचाच नाहीये. हं, ही चूक करू नका लक्षात घ्या. अगदी फिजिक्समध्ये कुठलाही टफ टॉपिक असू दे, तुम्ही त्या टॉपिक मधल्या डेफिनेशन, डिस्टिंग्विश असतील तर डायग्राम, एक्सप्लेन द टर्म म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पोलार, नॉन पोलार डायलेक्ट्रिक एक्सप्लेन करायचा प्रश्न आहे. किती वेळा रिपीट झालाय? बरं हे सगळे प्रश्न तुम्ही करू शकता पी-वाय-क्यूज आणि या सगळ्यांसाठी तुमच्याकडे आहे वाय लर्न ॲप्लिकेशन. कोणतं ॲप्लिकेशन? वाय लर्न ॲप्लिकेशन. आलं का लक्षात? कोणतं ॲप्लिकेशन? वाय लर्न ॲप्लिकेशन हे लक्षात घ्या. बरं, आता ऐका. म्हणजे ऑप्शनला कुठलाही प्रश्न, कुठलाही सॉरी धडा ठेवायचा नाही. सगळं करायचंय लक्षात घ्या. अरे, मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. जवळ-जवळ 80% मुलं काहीच करत नाहीत. हे आपल्या रेसमध्येच नाहीयेत.
उरलेल्या 20% पैकी नाही 5% जे आहेत ना 100 पैकी 5 मुलं ती एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत बरं का. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत. ओके. पण हे जे उरलेले मधले 15 आहेत ना, ह्यांना मला पुश करायचं. आता जे काहीच करत नाहीत त्यांना राम-राम म्हणूया. पण काय करायचं ते करा. पण हा आकडा छोटा नाहीये. तुम्ही नेहमी ऐकलं असेल एन-डी-एला लाखो मुलं बसतात. एम-पी-एस-सीला लाखो मुलं बसतात. बसतात की, पण ह्यांच्याशी कॉम्पिटिशनच नाहीये ना. पण हा उरलेला आकडा सुद्धा मोठा असतो लक्षात घ्या. समजा 1,00,000 पैकी 5% म्हणजे 5,000 ना रे बाळांनो. ओके. मग मला सांगा सीईटीला 4,00,000 मुलं बसतायत. ऑलरेडी 20,000 टफ कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला ह्याच्यापेक्षा पुढे जायचंय. मग हे करायचं असेल, तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन पहिला डाउनलोड करा बरं का. सह्याद्री ट्युटोरियल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दर संडेला फ्री टेस्ट असते. टेस्ट द्या, अभ्यास करा. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देतोय. नेक्स्ट स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला बरं का. नीट लक्ष द्या. नेक्स्ट वीक आत्ताच नोट डाउन करून ठेवा. नेक्स्ट वीकमध्ये मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ॲक्चुअली ना बरं का, मी तुम्हाला डेट वाईज सांगतो बरं का. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. ओके. साधारण ना, एक तर मी तुम्हाला सांगतो 11, 12, 13, 14, 15. 15 तारखेला जर सोमवार असेल, 15 सप्टेंबर 2025 तर मी वेक्टर स्टार्ट करणार आहे. ॲक्चुअली सोमवारी 14 तारीख आहे का 15 तारीख आहे बघा. मी आता कॅलेंडरमध्ये बघत बसत नाहीये. वेक्टर लाईन प्लेन. वेक्टर लाईन प्लेन स्टार्ट होणार आहे लाईव्ह सेशन रोज रात्री 9:30 वाजता. वेक्टर लाईन प्लेन वरती 10 प्रश्न असतात सीईटीत. 10 प्रश्न म्हणजे 20 मार्क. ओके. 50 पैकी 20 म्हणजे 100 पैकी 40. मग 10च दिवसात ना तुमचा 40% सीईटीचा सिलेबस मी कंप्लीट करून घेणार आहे. ओके. मग आता मला सांगा, मी असं सगळं घेतोय. चॅनलला तुम्ही लाईक करा व्हिडिओला. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पण सगळ्यात इम्पोर्टंट सगळ्यात माझ्या अनुभवातून सांगतोय, या सेमेस्टरला टार्गेट करा. हो, आत्ताच तुम्ही फुल अँड टेस्ट कसा असतो ना, तसा पेपर सोडवायला सुरुवात करा. ऑफलाईनमध्ये टेस्ट घेतायत तर मन लावून अभ्यास करा. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का ह्या ऑफलाईनवाल्यांचा, की कॉलेजमध्ये टेस्ट फिजिक्सची असतील तर ऑफलाईनमध्ये केमिस्ट्री ठेवतात. मुलं एवढी पण हुशार नाहीत हो, की एका दिवशी कॉलेजमध्ये फिजिक्स देऊन क्लासमध्ये केमिस्ट्री एवढं देता येत नाही. तर मला रिक्वेस्ट काय आहे, की आता ऑफलाईन असेल तर, की कॉलेजची टेस्ट केव्हा आहे बघा. त्यानुसार क्लासच्या टेस्ट अरेंज केल्या तर बरं होईल की नाही? बरं, मग आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की आपल्याला योग्य दिशा तर मिळालेली आहे. रोज लाईव्हला खूप मुलं जॉइन होतायत. रेग्युलर स्टुडंट आहेत. न चुकता जॉइन होतायत. मग हेच कन्सिस्टन्सी मला तुमच्याकडून हवी आहे सगळ्यांच्याकडून. ओके. तुम्ही ठराविकच लोकांना फॉलो करा. सगळ्यांच्या भरमसाठ स्ट्रॅटेजी बघत बसू नका. ओके. तुम्हाला जे पटतंय ते करा. हां, हे पॉसिबल आहे ते. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलंय ऑप्शनला काही ठेवायचं नाही. काही लोकं तुम्हाला सांगतील, की 4च टॉपिक करा एवढे मार्क मिळतील. नाही होत तसं. सगळ्या टॉपिकमधले ईझी क्वेशन्स करायचे आहेत. ठीक आहे, मग हा छोटासा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. ऑल द बेस्ट.